नमस्कार, एम एस मराठीमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे। मी नाथा सावंत। गुड मॉर्निंग, सुप्रभात। सोलापूर ग्रामीण पोलीस दल अंकित टेंभोर्णी पोलीस स्टेशनतर्फे जाहीर निमंत्रण सरदार वल्लभभाई पटेल यांच्या 150व्या जयंतीच्या निमित्तानं टेंभोर्णी पोलीस स्टेशनच्या हद्दीतील एकता दौड हा कार्यक्रम आयोजित केलेला होता। या अंतर्गत सर्व टेंभोर्णीतील जे नागरिक आहेत, ज्येष्ठ आहेत, ते सर्व मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित राहिले होते आणि टेंभोर्णी पोलीस स्टेशनचा एक स्तुत्य उपक्रम या ठिकाणी केला जातो। कारण सरदार वल्लभभाई पटेल यांची 150वी जयंती आपण वेगळ्या पद्धतीने साजरी केली जाते। टेंभोर्णी पोलीस स्टेशनचे PI आपल्यासोबत आहेत। साहेब, काय सांगाल की आज सरदार वल्लभभाई पटेल यांच्या 150च्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय दौड किंवा हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे, काय उद्देश होता? नमस्कार, मी पोलीस निरीक्षक नारायण पवार, टेंभोर्णी पोलीस स्टेशन। आज सरदार वल्लभभाई पटेल यांच्या 150व्या जयंतीनिमित्त टेंभोर्णी पोलीस स्टेशनच्या वतीने रन फॉर युनिटी हा कार्यक्रम माननीय पोलीस अधीक्षक साहेब अतुल कुलकर्णी सर, अपर पोलीस अधीक्षक साहेब प्रीतम यावलकर सर, तसेच आमचे सहाय्यक पोलीस अधीक्षक ADPO मॅडम अंजना कृष्णन मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली आज या ठिकाणी टेंभोर्णी पोलीस स्टेशनच्या हद्दीतील सर्व नागरिकांना या ठिकाणी रन फॉर युनिटी या कार्यक्रमासाठी बोलवण्यात आलेले होते। त्या कार्यक्रमानिमित्त या ठिकाणी जवळजवळ 40 ते 50 नागरिकांनी सहभाग घेतला होता आणि याच्यामध्ये आम्ही 2 किलोमीटरची रनिंग केलेली आहे आणि त्यानंतर आम्ही या ठिकाणी योगा प्राणायाम वगैरे या ठिकाणी सर्व कार्यक्रम केलेला आहे आणि सर्व नागरिक या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहे। त्यानिमित्त सर्वांचं मी आभार व्यक्त करतो आणि सर्वांना शुभेच्छा देतो। सर, एकंदर पाहिलं तर रनिंग ही काळाची गरज आहे किंवा व्यायाम हा योगासन असा हा केलाच पाहिजे। त्यामुळे एक दिवस करून दरवर्षी जर कंटिन्यू केला दरवेळेस तर आपलं शरीर पण हेल्थी राहील ना, याबद्दल आपल्या नागरिकांना काय सांगता? मी या निमित्ताने नागरिकांना आवाहन करतो की किमान सकाळी 6 वाजता 6 ते 7 या दरम्यान किमान सकाळच्याला किमान 1 तास रन वॉकिंग, चालणे, थोडंसं रनिंग, योगा, काही स्विमिंग अशा पद्धतीचं करावं असं मी या ठिकाणी या निमित्ताने आवाहन करतो। खरं जर पाहिलं तर सर्वात आता इथून पुढे जर श्रीमंत व्हायचं असेल माणसाला, तर शरीर जर सुदृढ असेल तर तो माणूस श्रीमंत राहणार आहे। नाहीतर झोपायला गोळी, बसायला गोळी, उठायला गोळी अशा पद्धतीने शरीर होत चाललेलं आहे। त्यामुळे व्यायाम हा केलाच पाहिजे। काय सांगाल, एकंदरीत या रनमध्ये आपण सहभाग केला होता? आज टेंभोर्णी पोलीस स्टेशनच्या वतीने रन ऑफ ग्रुप युनिटी यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व आसपासच्या गावात टेंभोर्णीमधील सर्व नागरिकांना विनंती केली होती की सर्वजण पोलीस स्टेशनला या आणि आपल्या सर्वांनी मिळून व्यायाम करायचा आहे। आणि मी सर्वांना विनंती करेन की सर्वांनी रोज व्यायाम करत जावा। आणि साहेबांनी आम्हाला 2 किलोमीटर ग्रुपने पळवलं, म्हणजे ताणून व्यायाम करून घेतला। आणि या पोलीस स्टेशनमध्ये आल्यानंतर सर्वांनी सूर्यनमस्कार, पुन्हा तुमचा प्राणायाम, कपालभाती, अनुलोम विलोम, योगा डान्स, म्हणजे बऱ्याच गोष्टी इथं आमचे हरिभाऊ गोळे यांनी काही आमचा जो ग्रुप आहे स्विमिंग ग्रुप, या ग्रुपतर्फे आमचे सर्व सभासद हजर झालेले होते। त्या सर्वांनी हा व्यायाम केलेला आहे आणि सर्वांना विनंती आहे सर्वांनी पोहायला या। पाटील अकोल्याचे त्यांच्या विहिरी मोठी विहीर आहे, तर 350 लांबीची फुटाची लांबीची विहीर आहे। भरपूर व्यायाम होईल। सर्वांनी सकाळी 6ला उठून व्यायामाला येत जावा, तब्येत चांगली राहील आणि तंदुरुस्त राहाल, एवढी सर्वांना विनंती आहे। एकंदरीत काय सांगाल, आपण ज्येष्ठ आहात? टेंभोर्णी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक आदरणीय नारायण पवार साहेब हे कायद्याच्या संरक्षणाच्या बरोबरच पोलीस स्टेशनमध्ये विविध प्रकारचे उपक्रम राबवत असतात। गणपती उत्सव असेल, रन फॉर युनिटी असेल, सामाजिक दौड असेल, वृक्षारोपण असेल, असे अनेक उपक्रम त्यांच्याकडून राबवले जातात। समाजातील सर्व लोकांना सहभागी करून घेतलं जातं आणि या त्यांच्या प्रत्येक कार्यक्रमामध्ये आमचा स्विमिंग मॉर्निंग ग्रुप प्रत्येक वेळेस सहभागी असतो आणि त्यांच्या प्रत्येक कार्याला आम्ही उत्स्फूर्तपणे सहभाग देतो आणि त्यांचे प्रत्येक कार्यक्रम यशस्वी करण्यात आम्ही सहभागी असतो। तेही आम्हाला आवर्जून हाक देतात, आम्ही आवर्जून येतो। एकंदरीत पोलीस स्टेशनचं कार्य अतिशय स्तुत्य असं आहे। या ठिकाणच्या नागरिकांना ते प्रत्येक गोष्टीमध्ये सहभागी करून घेतात। असा हा अतिशय सुंदर असा उपक्रम ते या ठिकाणी राबवतात। त्याबद्दल सर्वांच्या वतीनं त्यांचं मी या ठिकाणी अभिनंदन व्यक्त करतो। आदरणीय पवारसाहेब आणि आदरणीय मी मुद्दामच नाथाभाऊंचं नाव घेईन। नाथाभाऊ शिवाय आपले टेंभोर्णी आणि परिसरामध्ये प्रसिद्धी होत नाही। सर्वप्रथम नाथाभाऊंना मी खूप खूप शुभेच्छा देईन। रन फॉर युनिटी आदरणीय सरदार वल्लभभाई पटेल यांच्या
150व्या जयंतीनिमित्ताने टेंभुर्णी आणि टेंभुर्णी परिसरातील सर्व नागरिकांना आदरणीय सर्व पोलीस बांधव या ठिकाणी सेवा देत आहेत. त्यांनी आवाहन केलं होतं की आपण मोठ्या संख्येने या ठिकाणी या. तरी पण आपल्या म्हणजे मुद्दामच म्हणतोय मी, आपल्या नाताभाऊंच्या माध्यमातून सर्वांना सांगू इच्छितो, या ठिकाणी पोलिटिशियनमध्ये अशी प्रचंड गर्दी उभं राहायला लोकांची कमी पडला असतं ग्राउंड, एवढे आपल्या टेंभुर्णीतून या ठिकाणी संख्या पाहिजे. परंतु व्यायामाकडे प्रचंड दुर्लक्ष आहे. आदरणीय पवारसाहेब आणि त्यांच्या सर्व पोलिटिशियनची टीम यांनी ही इतर कामं स्वतः समाजातील सुरक्षितता राखून देखील हा व्यायामाचा त्यांनी कंटिन्युटी ठेवलेली आहे. त्याबद्दल आदरणीय पवार सर आणि सर्व पोलिटिशियनच्या बांधवांचं मी आभार मानतो. या ठिकाणी आम्हाला सर्वांना बोलवलं त्याबद्दलही त्यांचा आम्ही आभारी आहोत. धन्यवाद. शरीर ज्याचे सुदृढ असणार आहे तोच खरा श्रीमंत असणार आहे. आणि सकाळी उठून आपण 1 तास फक्त आपल्यासाठी द्यायचा, लोकांसाठी ना आपल्यासाठी द्यायचा. त्यामुळे शरीर जर व्यवस्थित राहिलं तरीसुद्धा आपली तब्येतसुद्धा चांगली राहते, आजार होणार नाहीत. त्यासाठी व्यायाम करणं ही काळाची गरज आहे. मी कॅमेरामनसह नाता सावंत, एबीएस मराठी न्यूज, मराठी माणसाचा मराठी चॅनल.